वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी बऱ्याच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझे मॉर्निंग रूटीन शेअर करत आहे। सकाळी 6 पासून तर 9 वाजेपर्यंत मॉर्निंग रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर मी सकाळी 6 सव्वा 6 वाजेपर्यंत झोपेतून उठून जाते। नंतर फ्रेश वगैरे होत नंतर मी मॉर्निंग वॉकसाठी जाते। त्यानंतर मी 30 ते 40 मिनिट मॉर्निंग वॉक करते। नंतर मग मॉर्निंग वॉक करून घरी आल्यावर मी थोडं गरम पाणी पिते। त्यानंतर चहा घेते आणि थोडी रिलॅक्स होते। 10 मिनिट निवांत बसते। त्यानंतर मग माझ्या कामाला सुरुवात करते। तर मी सगळ्यात आधी झाडू पोछा करून मी झाडायच्या आधी काय करते, सर्व वस्तू आपल्या घरामध्ये ज्या सगळ्या इकडे तिकडे पसरलेल्या असतात तर त्या सर्व आधी उचलून घेते आणि त्या सर्व उचलून झाल्या की त्यांना त्याच्या जागेवर ठेवून देते। तर असं मी प्रत्येक रूममधलं करते, कारण प्रत्येक रूममध्ये कुठे ना कुठे काहीतरी पडलेलं असतं। तर मग आपण ते जर उचललं नाही आणि नुसती झाडायला सुरुवात केली तर मग ते मध्ये मध्ये येतं। तर त्यामुळे मी आधी सर्व खाली जे पडलेलं आहे तर त्यांना व्यवस्थित उचलून ठेवते आणि मग त्यानंतर मी झाडझूड करून घेते। आणि माझ्या घरी माझा मुलगा छोटा असल्यामुळे तो काय करतो माहिती आहे का, खेळणी सगळी सर्व घरात स्प्रेड करून ठेवतो। सर्व घरात जिकडे तिकडे प्रत्येक रूमात त्याची खेळणी असते आणि तो सर्व इकडे तिकडे स्प्रेड करून ठेवतो। तर तुम्ही बघू शकता की त्यांनी बघा आता किती इकडे तिकडे सर्व पसारा करून ठेवलेला आहे। तर मला आधी ते आवरावं लागते। ते आवरण्यात माझा जास्त वेळ जातो। आवरलं म्हणजे त्याच्या वस्तू पण मी व्यवस्थित नीट त्याच्या जागी ठेवून देते आणि त्यानंतर झाडू झाला की मग पोछा करते। झाडू पोछा करून झाला की मी गॅलऱ्या पण दोन्ही गॅलऱ्या स्वच्छ धुवून घेते, झाडून टाकते आणि दोन्ही गॅलऱ्या क्लीन करते। आम्हाला सवय कशी आहे, आम्ही जास्त म्हणजे गॅलरीमध्ये बसतो संध्याकाळच्या टाईमला चहा वगैरे घ्यायला, इव्हिनिंगला, नाहीतर मग नाश्ता पण आम्ही कधी कधी गॅलरीमध्ये करतो। माझा श्रीऊ पण गॅलरीमध्ये जास्त खेळत राहतो, तर त्यामुळे मी गॅलरी रोजच धुवून घेते। गॅलरीमधून सुंदर असा बाहेरचा व्ह्यू पण दिसतो। त्या गॅलरीमधून आमच्या बेडरूमच्या गॅलरीमधून ॲमेनिटीज व्ह्यू दिसतो, तर मग तो श्रीऊ बघत राहतो, आवडते तिथून बघायला। त्यानंतर मग मी बेड आवरून घेतला, मास्टर बेडरूममधला। त्यानंतर मग मी चाइल्ड रूम आवरून घेतली। रूममध्ये बघा खूप पसारा झालेला होता। श्रेवणी सगळं इकडे तिकडे सर्व बेडवरती पसारा करून ठेवलेला होता। तर ही रूम आवरायलाच मला टाईम लागला। त्याला मी सध्या तर स्टडी रूम केलेली आहे। तर श्रीऊचं कसं आहे, त्याला लॅपटॉप खूप आवडतो। जर लॅपटॉप त्याला दिसला की आमचं जर लक्ष नसलं तर तो चुपचाप इकडे येतो आणि लॅपटॉपवर काहीतरी करत बसतो, दाबतो। त्याला खूप आवडते म्हणून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं। त्यांनी आज एवढा पसारा केलेला होता तर ते आवरायला मला टाईम लागला। बेडवर आधी बेड आवरला, बेडशीट वगैरे नीट केली। त्यानंतर त्यावर जो पसारा होता तर तो सगळा आधी टेबलवर ठेवला। त्यानंतर बघा टेबल पण आवरला, नीट क्लीन केला। त्यानंतर यांचे कपडे पण इकडे तिकडे थोडे अस्ताव्यस्त झालेले होते, त्याची नीट घडी करून त्याला कपबोर्डमध्ये ठेवून दिले। त्यानंतर स्टडी टेबल पण नीट पुसून घेतला आणि लॅपटॉप वगैरे, माऊसचं चार्जर वगैरे सर्व त्यावर व्यवस्थित ठेवून देते। बघा असं सर्व करून झाल्यावर रूम किती नीट अँड क्लीन दिसते। जर नाही केलं, तो जर पसारा तसाच राहिला तर मग ते आपल्यालाच करमत नाही आणि रूममध्ये तरी असं वाटते की कधी आवरतं आणि कधी नाही। बघा एकदा आवरून झाल्यावर किती छान वाटतं आणि जेव्हाची काम तेव्हा केली घरातली तर ते बरं वाटतं। मग कसं होतं ना की आपल्या घरातला पसारा वाढतच जातो। मग घरातला पसारा वाढता वाढता एवढा वाढतो की मग आपल्याला कंटाळा येतो। आपल्याला असं वाटतं मग की घराची सफाई कुठून चालू करावी। त्यापेक्षा आपण जर जेव्हाची कामं तेव्हाच पूर्ण केली, घरात जास्त पसारा होणार नाही। काम करताना आपल्याला कंटाळा पण येणार नाही। ती कामं तेव्हाच करून टाकावी। आज मी बऱ्याच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवलेला आहे आणि अपलोड केला आणि हा म्हणजे आमच्या नवीन घरातील, आमच्या नवीन फ्लॅटमधला हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ। नंतर बघा आता माझी सर्व कामं आवरून झाली, म्हणजे झाडू पोछा पण झाला, सगळं व्यवस्थित नीट आवरून पण झालं, दोन्ही बेडरूम पण आवरून झाल्या, सर्व क्लीन झालेलं। तर मग सर्व आवरून झालं की आम्ही ब्रेकफास्ट करतो। होते ना की सकाळी जर आपण लवकर उठलं तर लवकर भूक लागते। 6ला लवकर उठून
वॉकिंगला पण जाते, त्यानंतर तिकडून आल्यावर मग घरातली सर्व कामं, त्यामुळे मला लवकर भूक लागून जाते. तर मी घरी आल्यावर घरची सर्व कामे आटोपली की नाश्ता बनवते. तर आज मी नाश्त्यात मला ओट्स बनवायचे होते. हेल्दी पण राहते, माझ्या श्रीवला पण ओट्स आवडते, तर त्यामुळे त्याच्यासाठी दुसरं बनवायची गरज राहत नाही. तर म्हणून मग मी ठरवलं की आज ओट्स करायचे, हेल्दी पण राहतात. मी घरी नाश्त्यात म्हणा किंवा जेवणात मी जेवढं माझ्याकडून पॉसिबल होते तेवढं हेल्दी खाण्याचा ट्राय करते. असं नाही की मी हेल्दीच खाते, पण जेवढं ट्राय होते ना तेवढं हेल्दी खाते. म्हणजे जेव्हा आपण अनहेल्दी खातो तेव्हा आपलं हेल्दी अनहेल्दी अशी डाएट बॅलेन्स होते. तसं ओट्स मला पण आवडतात. तर मी आज नाश्त्यामध्ये बनवले ओट्स. त्यानंतर माझे थोडेफार काम राहिलेले होते ते पण मी आटपून घेतले, जसं की बॉटल भरून ठेवणे फ्रीज. ऊन एवढी तापत आहे आणि प्यावं वाटतं आणि त्यात थंड पाणी खूप जास्त प्यावं वाटतं. बॉटल भरून ठेवणे, थोडेफार भांडे असतात ते घासून घे, कारण भांडे जर मग घासले नाही थोडे पडत जातात आणि मग ते खूप सारे भांडे होतात, मग ते घासायचा पण कंटाळा येतो. तर त्यामुळे मी थोडे भांडे घासून घेत राहते. पण बरीच छोटी मोठी कामे असतात किचनमध्ये, तर ती काम करायला पण टाईम लागतो. तर साईड बाय साईड ती कामं पण करून घेते. ते नाश्ता बनवते आणि इकडे साईड बाय साईड जेवढे कामं पॉसिबल होत असेल तेवढे करते. आणि हो, दुपारच्या जेवणामध्ये पण तसंच. दुपारी पण मी जेव्हा स्वयंपाक बनवते तेव्हा इकडे समजा भाजी करत असली तर भाजी शिजत राहते आणि साईड बाय साईड मी दुसरं कोणतं काम करते. तर असं चालू असते माझं, त्यामुळे टाईम वाचतो. काम करता करता श्रीवकडे पण लक्ष द्यावं लागते. कामाच्या मध्ये तो पण आवाज देतो दहा त्याला पण बघावं लागते, कामं करावं लागते, त्याला पण बघावं लागते, असं चालू असते. त्यानंतर मग आम्ही नाश्ता करतो. तर आम्ही कधी गॅलरीत करतो तर कधी हॉलमध्ये समोर टी व्ही बघत नाश्ता करतो. अशी होते माझी मॉर्निंग रुटीन. तुमची पण मॉर्निंग रुटीन कशी असते? तुम्ही किती वाजता उठता, कोणते काम करता आणि कोणती कामे कधी व कशी करता, त्याला कसं मॅनेज, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.